नमस्कार, रोखठोकमध्ये आपले स्वागत. टॅक्स भरल्याचं चलन यांनी बोगस तयार केलं. त्या बोगस चलनाच्या आधारावर 45 दिवस अलाउड असतात. 45 शेवटच्या दिवशी केस दाखल केली. ती केस दाखल करताना यांना कोर्टामध्ये त्यांचे बगलबच्चे होते, कारण यांच्यावर हायकोर्टामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. कराळे मर्डर प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे. अशा अनेक त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हायकोर्टाशी यांचा गावचे सरपंच असल्यापासून संबंध आहे, कारण अनेक खुनामध्ये यांचा सहभाग असल्याचं मला कळलं की बाबाजी काळे रामकृष्ण हरी म्हणतात आणि लोकांना शिवीगाळ करतात, दम देतात. पण यांनी लोकांना कशा शिवीगाळ केले त्याच्या 2-3 ऑडिओ आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपल्याला दाखवू. यांची इतकी अर्वाच्य भाषा आहे की आता इथं पत्रकारांसमोर थोडा वेळ मिळाला तर आपण ती सांगू. परंतु ती केस जी आहे, उलट कोर्टाने आता त्यांना 16 तारखेला विचारलं की हा कागद तुम्हाला कुठून मिळाला, कारण हा कागद कुठून इन्कम टॅक्स किंवा मालक किंवा सीए. आणि मग यांनी हा कागद आणला तर ते शांताराम देशमुखने कोर्टाला सांगितलं की हा माझ्या दरवाज्यात लिफाफ्यामध्ये पडलेला कागद होता. म्हणजे एवढी वेळ त्यांच्यावर आली. कोर्टाने परवा पण फटकारलं की याचा पुरावा आणा. 3 तारखा झाल्या, यांना पुरावा आणता येत नाही. त्याच्यामुळं कोर्ट एकतर व्हेरीफाय करून घेईल. यांच्याकडून आम्ही व्हेरीफाय करून घेतले, ते डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे आणि इनव्हॅलिड असल्यामुळं आम्हीच उलट लवकर केस चालू. आणि ते म्हणतात की बरेच वकील बदलले. पहिले 7-11ला एक वकील होते, त्यांना फक्त 7-11 पुरतंच काम दिलं. त्यांचा दुसरा पॅनल आहे की ही इलेक्शन पिटिशन चालवणे, 2-3 वकिलांचं पॅनल आहे. त्यापैकी एक वकील येऊन आपली केस चालवतात. त्यामुळं कुठंतरी सांगायचं की यांच्या केसमध्ये मेरिट नाही, हे नाही, तो सांगायचा अधिकार माजी आमदारला अजिबात नाही आहे, कारण माजी आमदार माझ्या विरुद्ध त्या ठिकाणी तक्रारदार नाही आहे. यांचं जर प्रतिज्ञापत्र पाहिलं तर यांचं पूर्वीचं शिक्षण काय होतं. एका प्रतिज्ञापत्रकात 10वी दाखवलंय, परत 12वी दाखवलंय. यांचं पूर्वी सरपंच असताना 1 कोटी रुपये होते, आता हे 40 कोटी रुपये झाले. त्यांना जे MIDCचं पूर्वीची जी सवय लागली ते पैसे अजूनही यांच्याकडे येतात. यांनी आता पडल्याच्या नंतर 2.5 कोटीची गाडी घेतली. ती गाडी घेताना त्यांच्या गाडीबरोबर दुसऱ्या एका गाडीचा फोटो होता. तो त्यांचा मानलेला मानसपुत्र आहे का काय मला माहीत नाही, पण 2 गाड्यांचं तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची व्हिडिओ दाखवतो. आणि MIDCचे सगळे हप्ते गोळा करायला, MIDCची कामं कोणाला ठरवून द्यायला ती व्यक्ती काम करते. MIDCच्या जोरावर त्या ठिकाणी कंपन्यांना दम देऊन, लोकांना दम देऊन ही व्यक्ती एवढी मोठी झाली. आत्तापर्यंत अनेकांच्या खुनामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय, अनेकांच्या प्रॉपर्ट्या पळवल्याचं कळतंय, अनेकांना फसवणूक केल्याचं कळतंय, अनेक लोकांना त्रास दिल्याचं कळतंय. 4 तहसीलदार झाले. एक तहसीलदार गेला, त्याला कुठेतरी अडकवायचं, दुसरा आणण्यासाठी परत पैसे घ्यायचे, दुसरा अडकवायचा, तिसऱ्याकडून परत पैसे घ्यायचे. यांच्या 5 वर्षाच्या काळात 4 तहसीलदार झाले. त्या 4 तहसीलदाराकडून किती पैसे पत्र देण्यासाठी घेतले सगळ्यांना माहिती. आणि मग तुमच्या काळात तहसीलदार टिकत नाही, माझ्या काळात तर आहे तेच तहसीलदार आहेत, माझ्या काळात आहेत तेच प्रांत आहेत. मोजणी अधिकारी तुमच्या काळात टिकत नव्हते, माझ्या काळात आहे तेच आहेत. सगळ्या विभागाचे अधिकारी मी आमदार झाल्याच्या नंतर आहे तेच अधिकारी आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी सांगावं की आमदार म्हणून मी त्यांना दम दिलाय आणि त्याच्यामुळं कोणावर तरी अन्याय झालाय. त्यामुळे हे जे नेरेटिव्ह सेट करतात की हे दम देतात, याला त्याला का हे काम द्या वगैरे, मी माझ्या अधिकाराचा वापर करून जेवढं मला कळते तेवढंच मी काम करतो. सत्ताधारी त्यांनी हे केलं की सत्ताधारी आमदार नसल्यामुळे विकास खुंटलाय. मी किती विकास केलाय किंवा काय चालू आहेत, आता एका वर्षात काय तूप खाल्यानं रूप दिसत नाही. वर्षभरामध्ये मी प्रयत्न केलेत. या 6 महिन्यामध्ये त्याचे प्रत्यय येतोय. पुढच्या 6 महिन्यामध्ये याचं अजून रूप दिसल आणि पुढच्या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहे. तुम्ही काळजी करायची. कारण तहसीलच्या बाबतीत यांनी या ठिकाणी नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं सेट केला. चाकणमध्ये एक रस्ता मी त्या ठिकाणी तो रस्ता बंद झाला होता, यांचं कुणी ऐकतच नव्हतं. आणि मग मी अधिवेशनात विषय मांडला की आपल्या मनशक्ती केंद्र ते तिथला रस्ता मंजूर व्हावा म्हणून. मी 24 सप्टेंबरला तारांकित प्रश्न आहे माझा, आणि मग अधिकाऱ्यांनी 29 सप्टेंबरला त्या कामाची प्रमा दिली. आणि मग जर माझ्या प्रश्नावर ते काम मंजूर झालं असेल, परत जे रद्द झालेलं काम मंजूर होऊन आलं असेल, तर त्याचं भूमिपूजन मीच करणार. आणि मग त्या भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे
यांचा अधिकार नाहीये, परंतु मी केलेलं उष्ट भूमिपूजन करायला गेले. त्यांनी जरी केलं तर तिथं जी भाषणं केली ती विकासावर केली नाही, त्यांनी माझ्यावर केली. आपल्या चाकणच्या नगराध्यक्षा माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याबाबत भाषणं केली. आणि एक महिला सदस्य महिला नगराध्यक्षावर कसं बोलावं, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांना आयुष्यभर त्रास दिलाच, पण त्यांच्या पत्नीबद्दल सुद्धा चांगले उद्गार काढले नाही त्यांनी. त्यामुळं महिला वर्ग त्यांना यापूर्वी तर त्यांना जागा दाखवली, पण भविष्यात सुद्धा जागा त्या ठिकाणी दाखवल. आणि मग त्या ठिकाणी हे काम करत असताना या कामाच्या भूमिपूजनाला ते आले आणि त्या ठिकाणी म्हटले यांनी चाकणला काहीच काम केलं नाही. चाकणला मी ज्या ठिकाणी ते पाणी पुरवठा योजनेला गेले तिथल्या ॲग्रीमेंटमध्ये 50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी वाचवली. चाकण नगर परिषदेचे संग्रामदुर्ग किल्ला असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर विषय असतील, याबाबत मी सातत्यानं आपल्या याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून इतर माध्यमातून पाठपुरावा करून त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता तहसील कार्यालयाच्या बाबतीत मी आपणाला सांगतो की मी आमदार होण्यापूर्वी या ठिकाणी तहसील कार्यालय व्हावं, अप्पर तहसील म्हणून या ठिकाणी प्रस्ताव पाठवला होता. आणि नवीन प्रस्ताव हा प्रस्ताव व्हावा म्हणून मी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात विषय मांडला. तर जानेवारीमध्ये तत्कालीन ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे, त्या कुणाच्या विचाराच्या होत्या तुम्हाला माहिती, त्यांनी हा होऊ नये म्हणून कडूसचा पाठवला. परंतु त्या प्रक्रियेमध्ये कडूसला काही अडचणी यायला लागल्या, आपलं चाकणला काही अडचणी यायला लागल्या. परंतु तरी सुद्धा तांत्रिक गोष्टीमध्ये चाकण बसावं आणि चाकण बसण्यासाठी त्याची अधिसूचना त्या ठिकाणी 20 तारखेला जाहीर झाली की चाकणला अप्पर तहसील कार्यालय होतंय. आणि मग यांनी सांगितलं की हे म्हणतात की कडूस चाकणऐवजी कडूस व्हावं, हे पूर्वीचं माझं पत्र होतं. परंतु त्या ठिकाणी माझ्या पत्रामध्ये चाकणसाठी मी आपल्या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याच्यातून सगळे प्रयत्न केलेत. तेव्हा त्याचा पुरावा आहे की चाकण अप्पर तहसील कार्यालय 28,299 नंबरचा तारांकित प्रश्न आहे आणि त्याची मंजुरी कधी मिळेल, लवकर कार्यवाही व्हावी या आणि त्याच्या जागेच्या संदर्भात सुद्धा मिळावं म्हणून प्रयत्न केले. ह्या गोष्टी त्यांनी झाकून ठेवल्या आणि चाकणकरांबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. द्वेष जनरल पब्लिकमध्ये होत नाही. यांचे जे बगल बच्चे आहेत, काहींना दारू पाजून त्या ठिकाणी उभं करायचं, माझ्या विरुद्ध बोलायला लावायचं. काहींचं एकतर तो सुरेश भाऊंनी त्यांच्या कन्येला नगराध्यक्ष केलं होतं, ते उपकार विसरले, त्यांना सोडून दुसरीकडे गेले. जी वसाहत बांधली ती बेकायदेशीर आहे, तिथं पाणी पुरवता येत नाही त्यांना, आणि ते सुद्धा माझ्यावर बोलायला लागले. त्याच्यामुळे असे चमचे चिरीमेरी मिळणारे किंवा त्यांच्या जीवावर जगणारे ह्या 7-8 जणांनी गेल्या 2-4 दिवसात या ठिकाणी आमदारांना चाकणबद्दल केवढं काय आहे. परंतु कडूसही तितकं महत्वाचं आहे. कडूसला या ठिकाणी आदिवासी समाज वरच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई गणवट तिथं नेतृत्व करतात. कडूस हे खेड तालुक्यातलं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी जो पश्चिम भाग आहे म्हणून आम्ही नंतर असं खेडला मुख्य तहसील, कडूसला एक अप्पर तहसील आणि चाकणला तर आता या ठिकाणी अधिसूचना 20 तारखेला झालीच आहे. अशी कागदपत्राची दिशाभूल करून या महाशयांनी त्या ठिकाणी नेरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं. परंतु त्याबाबत मी आज पत्रकार परिषदेत काल सुद्धा एका चॅनलद्वारे माहिती दिली. आज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या ख्रिश्चन धर्म बांधवांसाठी एक स्मशानभूमीची मागणी त्यांची बरेच दिवसापासून आहे. परंतु त्या स्मशानभूमीसाठी मी तर काय कधी पत्र दिलं नाही, यांनीच उलट पत्र दिले की चाकण राक्षवाडी मंदिराच्या शेजारी यांना जागा मिळावी म्हणून 2024ला आमदार असताना पत्र दिले. का दिलं तर त्यांचं मतदान मिळावं म्हणून पत्र दिले. आणि त्या पत्राच्या माध्यमातून तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला. कलेक्टर साहेबांनी डिसेंबर महिन्यामध्ये 30/12ला त्यांना जागा दिली. आता त्या लोकांमध्ये तिथले 2 ज्यांना माझ्याबद्दल द्वेष आहे त्यांनी परवा त्या एका व्यक्तीला घेतलं आणि एकुणी करून दिलं. ते म्हटले आमदारांनी मदत केली. ते स्वतःहून त्याला विचारतात काळे आमदारांनी का. आता त्या व्यक्तीला अजून म्हणजे ती मंडळी बाहेर कुठेतरी अधिकारी किंवा याच्यावर असतात, त्यांना पटकन नाव आलं नाही. ते म्हणले काळ्यांनी दिली, मदत केली. परंतु ही मदत कुणी केली हे सगळं मी या पत्राद्वारे आपल्याला दाखवतो. त्याची ऑर्डर पण झालेली आहे. असे अनेक प्रश्न, अनेक विषय, अनेक आरोप प्रत्यारोप या व्यक्तीने आजपर्यंत केलेले आहेत. त्यामुळे ही व्यक्ती किती लबाड आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये
यांना खेड चाकण आळंदीच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. टँकर जवळजवळ आतापर्यंत टँकर मुक्त तालुका करता आला नाही. यांना जलजीवन योजनेचे एवढा मोठा निधी आला त्याचं नियोजन करता आलं नाहीये. यांना साधे ट्रॅफिक मुक्त आपला खेड तालुका करता आला नाही. यांनी फक्त गप्पा मारल्या, पैसे कमवले आणि त्या ठिकाणी जलजीवनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्याचे फोटो आहेत, त्या मिटिंगाचे सगळे प्रोसिडिंग आहेत. आणि मग मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यावेळेस गुलाबराव पाटील मंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की खेड तालुक्याच्या आमदारांना तालुक्यामध्ये सगळा आढावा द्यावा. म्हणून या ठिकाणी सभापती उपसभापती या ठिकाणी आहेत, त्यांच्या व्हिडिओनी त्या ठिकाणी मिटिंग लावली. एक आता म्हणजे स्वतःला मोठे समजणारे एक जिल्हा परिषद सदस्य झाले, ते म्हणतात की आमदारांना त्यातलं काही ज्ञान नाही. आले, बसले, 4.5 तास आमच्या बैठकीत बसले, परंतु ती मिटिंग मी अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी बोलवली होती आणि त्याच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य त्यांचे विषय घेतले होते. त्यामुळं काही लोक अधिकची डोकं चालवतात, हे काम मी केलं, ते काम मी केलं. पण यांनी जी कामं केली, नुसत्या कामावर लोक निवडून देत नाही, तुमच्या वर्तनावर पण लोक निवडून देतात. तुमच्यावर सुद्धा पूर्वी माजी आमदार हानी ट्रॅप झाला होता. का झाला होता तर ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही असे लय सालसूद आहेत, लय सुज्ञ आहेत असं काही समजू नका. या ठिकाणी आता म्हणजे आपण कसं म्हणतो, बेफान सुटलेत, डोक्याला आता काहीच काम नाही आहे. आणि त्यामुळं माझ्या मुलांवर बोला, पुतण्यांवर बोला, माझ्यावर बोला. आणि तुम्ही महाराजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भामा नदीचं, भामास्केलचं पाणी विकण्यामध्ये भ्रष्टाचार केला. इनरकॉन कंपनी, आता एक झाड तोडायचं म्हणलं तर फॉरेस्टवाले परवानगी देत नाही, पण इनरकॉन कंपनीची अख्खी झाडं तोडण्यामध्ये त्या ठिकाणी ते असतील, त्यांचे सर्व त्या काळचे बगलबच्चे असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला आहे. त्याची चौकशी सुद्धा मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि मग येऊन जाऊन आमच्या वैयक्तिक व्यवहारावर, वैयक्तिक विषयावर ते येतात. मला तुमच्या वैयक्तिक याच्यावर यायला लावू नका. वैयक्तिक आपलं काय आहे तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळं मी माझ्या संसारात सुखी आहे, तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहे का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही सुखी राहा, समाधानात राहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग मला करा, मलाही मार्गदर्शन करा. मी राजकीय म्हणून तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमच्या सत्तेचा आधार घेऊन तुम्ही सगळेजण या तालुक्यामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न करा. जनता अजिबात राहिलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही बोलून माझ्यावर निगेटिव्ह शेप करून तुम्हाला काही फायदा होणार नाही. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही किती भुकत राहा, मी हत्तीसारखाच चालत राहील. आणि या तालुक्याच्या लोकांसाठी रात्रंदिवस कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही मंत्र्याच्या दारात जावं लागलं तर कमीपणा समजणार नाही. मी माझ्या पक्षाला सांगून काम करतोय. पक्षाशी प्रार्थना नाही आहे, कुणाशी प्रार्थना नाही आहे, लोकांसाठी काम करत राहील. आणि माऊलींच्या आशीर्वादानं तुम्ही 15 वर्ष जो तालुका मागे नेलाय तो 5 वर्षात पुढे आणण्याचा माझा सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संकल्प आहे.